नमस्कार. तर आपण निसर्ग टूर्स तर्फे सहल जी आयोजित केली होती 7 दिवसांची, तर त्याच्यामध्ये समुद्रासोबत बरंच काही असं तुम्हाला एक विषयाअंतर्गत तुमची सहल होती ओव्हरऑल. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता एक 7 दिवसांची? हां, अनएक्सप्लोअर कोकण. एकदम चांगला झाला. ड्रायव्हर सगळ्यात चांगला असल्यामुळे त्यांनी सगळं केलं. आणि जे म्हणजे त्या आयटनरीमध्ये नव्हतं तिथेही तो घेऊन गेला. जेवणाचे सगळे ठिकाणं त्याच्यावरच विश्वास ठेवून आम्ही सगळ्या ठिकाणी गेलो. आणि सगळे एक्सपिरियन्स छान होते. एकदम सगळ्या ठिकाणी छान जेवण मिळालं आणि वेंगुर्लाला पण एकदम युनिक एक्सपिरियन्स होता. गोलबनमध्ये जिथे राहिलो आम्ही तिथे ऑक्सिजनमुळे आम्हीच फक्त होतो आणि त्या बीचवर पण जास्ती गर्दी नसल्यामुळे छान एक्सपिरियन्स होते. आणि स्वच्छ जेवण छान मिळालं. शेवटचा एक्सपिरियन्स तर खूपच छान झाला. मोदकाचा एक्सपिरियन्स एकदम मस्त. तर तुम्ही काय वेगळा एक्सपिरियन्स? किल्ल्यावरच्या आठवणी? मला तिथे स्वच्छ असायला हो. म्हणून ते स्कोप आहे त्याला तिथे थोडं स्वच्छता असावी. बाकी आंबोली फुलपाखरू आपण बघितलं, बटरफ्लाय गार्डन. स्कोप आम्हाला माहिती नव्हता. परत आपण तिथे गेलो ना तिथे नितळ पाणी होतं. हो, कावळे सर रिव्हर्स वॉटरफॉल. ते खूप छान होतं. ओव्हरऑल खूप मस्त झाली ती एकदम मजा. आजचा स्टे तुमचा इकडचा सावंतवाडीचा हॅपीनेस स्टे. खूपच उत्साह असं वाटलं की एकदाच आणखी हवा होता. बरोबर म्हणजे आणखी लोकल फूड खायला असतं. बरोबर. पण एकदम आपुलकी वाटली या स्टेमुळे खूप चांगलं होतं. ऑगस्ट एकदम चांगलं होतं. चालेल, थँक्यू.